कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। आवडलं रेस्टॉरंट? गुड इव्हनिंग सर। गुड इव्हनिंग मॅडम। थँक्यू। बऱ्याच दिवसांनी असं बाहेर यायला मिळालं ना आपल्याला। सांग काय खाणार? काही चालेल साहेब, तुम्ही ठरवा ना प्लीज। बरं ठीक आहे। स्टार्टरमध्ये ए नेत्रा, तू आता ईशा आणि रीमाचं टेन्शन घेऊन बसू नकोस। हे बघ, घरी फाल्गुनी आहे, केतकी काकू आहे, इंद्राणी आत्या आहे, तिघी आहेत घरी, दोघींना सांभाळतील व्यवस्थित। नेत्रा काय झालं? हो मित्र, बघ तुला फ्रेश वाटावं, ईशा आणि रीमामुळे तुला बाहेर पडता येत नाही, आपल्याला एकमेकांना वेळ देता येत नाही, म्हणून बाहेर आलो ना आपण। मग आता इथे सुद्धा तू असं टेन्शन घेऊन बसशील तर कसं चालेल? मित्र मला सांग काय झालं एक्झॅक्टली? गेले काही दिवस बघतोय मी तू स्वतःच्याच तंद्रीत आहेस, काय चाललंय? साहेब मित्र प्लीज बोल। साहेब मला रीमाची काळजी वाटते। म्हणजे? तुम्हाला आठवतंय त्या दिवशी भूमिपूजनाला काय झालं? मी काय झालं ना? चट्टे कसले उठतात? आणि साहेब एवढंच नाहीये, तुमच्या बोलण्यावरून मला असं सुद्धा वाटतं की कदाचित रीमामुळेच नवी मुंबईतली ती इमारत कोसळली आहे। मित्र बरोबर आहे तुझं, रीमामुळेच गॅलेक्सी पडली। आणि मित्र हे जर असं असेल तर रीमामुळे पुढे जाऊन ईशाला सुद्धा त्रास होऊ शकतो। साहेब पण हे बघ मित्र, एक बाप म्हणून मी खूप स्पष्टपणे सांगतो तुला, जर रीमामुळे पुढे जाऊन ईशाचं आयुष्य खराब होणार असेल तर मी हे असं होऊ देणार नाहीये। त्या रीमाचा काय तो सोक्षमोक्ष आजच लावूयात आपण। साहेब काय झालं मित्र? काय झालं? काही नाही। नक्की? हो खरंच काही नाही। बरं मला सांग, तुला दुसरं काही ऑर्डर करायचं आहे का? नाही। थँक्यू। तुम्ही जेवायला बसा। हो तुम्ही जेवून घ्या, मी केतकीसाठी थांबते, त्या ईशा आणि रीमाजवळ बसल्यात। किती चांगलं आहे नाही, म्हणजे केतकी आणि फाल्गुनीला त्या दोघींचा लढा लागलाय आणि दोघी चांगल्या राहतात त्यांच्याकडे। खरंय, अगदी गुणी बाळ आहेत, घरात कुणाजवळही रमतात, अगदी तन्मय जवळ सुद्धा। मला तर असं वाटतं ना की तन्मय त्यांचा लाडका काका होणार आहे। ईशा आणि रीमा घरात आल्यापासून घरातलं वातावरण बदललंय, प्रसन्न झालंय। देवी आईच्या आशीर्वादानं
चांगलं असंच व्यवस्थित राहू दे. दोघी ना एकदम द्वाड आहेत, खूप दमवतात हा. एवढ्याशा आहेत पण मस्ती किती करतात. झोपल्या का? हो झोपल्या, म्हणजे आधी झोपत नव्हत्या पण शेवटी मी आणि फाल्गुनीने थोपटून अंगाई गाऊन झोपवलं शेवटी. पण खरं सांगू का, त्या दोघींना सांभाळणं म्हणजे टास्क आहे. नेत्रा दमते या सगळ्यात. खरंय, आपण ना अशीच मदत करत जाऊया तिला. पटतंय मला. काय होतं तुला? साहेब साहेब मला कसं तरी होत आहे. तू पाणी देऊन बघतेस का? नाही नाही नाही, पाणी नको मला. आपण घरी जाऊया. काही प्रॉब्लेम आहे का? साहेब घरी जाऊया. मला बिल द्या ना पटकन प्लीज. आपण निघूयात लगेच. नाही तर हा जाऊयात आपण घरी. साहेब लवकर घरी जाऊया. निघूयात बेटा, पटकन प्लीज. शांतपणे श्वास घे. घे. सावकाश. इथे राहतो माझा वंशज. हो, इथेच तुझा वंशज आणि त्रिनेनेचे भक्त राहतात. इथेच राहतात विरोचक बंधुराजाची हत्या करणारी नेत्रा आणि तिचे साथीदार इंद्राणी, अद्वैत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.